ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये रात्री आता अर्जुन झोपण्याची तयारी करत असतो. सर्व उषा ब्लँकेट वगैरे बाहेर काढत असतो. तेव्हा आता सायली खूप गप्प गप्प असते. अर्जुन आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला विचारून विचारून थकलो आहे. काय झालं आहे तुम्हाला? तुम्हाला तन्वीचा राग आला आहे का? तरी सुद्धा सायली त्याच्याशी काहीच बोलत नसते. सायली कोणत्या तरी विचारामध्ये मग्न झालेली असते. खरं तर ती बाई प्रतिमाच होती हे सायलीच्या अचूक लक्षात आलेलं असतं आणि त्याचाच सायली विचार करत असते. तर अर्जुन सांगतो की तुम्ही माझ्यावरती चिडला नसतात ना तर मी लगेच तुम्हाला रिपोर्ट दिला असता, परंतु तुम्ही तिथे येऊन हंगामाच केला. तुम्हाला माहिती आहे का मिसेस सायली, तन्वी आश्रमाबद्दल खूप काही बोलत होती, परंतु खुनाबद्दल ती काहीच बोलत नव्हती. परंतु इट्स ओके, ती कधी ना कधी बोलेल. तरीही सायली आता काहीच रिॲक्ट होत नाही. तर त्यानंतर अर्जुन सांगतो की तुम्हाला माहिती आहे का मिसेस सायली, तन्वी गाडीमध्ये ठेवण्यासाठी सायलींच्या फुलांचा गजरा घेऊन आली होती. म्हणजे आमच्या बालपणीचं तिला काहीच आठवत नाहीये. तिला माहिती आहे की मला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे आणि मी जेव्हा जेव्हा आमच्या लहानपणीचे विषय काढायचो तेव्हा ती लगेच विषय बदलायचे. अर्जुन आता एकटाच बडबडत असतो, परंतु सायली विचार करत असते तो म्हणजे त्या बाईंचा. सायली आता ठणकावून सांगते की मी क्षणासाठी आता त्यांचा चेहरा बघितला आहे आणि तरीसुद्धा मला खात्री पटली आहे की त्या बाई प्रतिमा आत्याच होत्या. परंतु हे सगळं मी तुम्हाला कसं पटवून देऊ? सायलीला आता ॲक्सिडेंट घडलेली बाई आणि त्यानंतर घरी पाहिलेला प्रतिमाचा फोटो सतत आठवत असतो आणि सायली मोठ्याने आता प्रतिमा आत्या म्हणून हाक मारते. तेव्हा आता अर्जुन सांगतो की येस मिसेस सायली, मी केव्हापासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तन्वीमध्ये प्रतिमा आत्याचा एक गुणही नाही आहे. तेव्हा आता सायली म्हणते की सर नाही, हे सगळं सोडा. मी ज्या बाईंचा चेहरा पाहिला त्या प्रतिमा आत्या होत्या. म्हणजे ज्या बाईंचा अपघात होत होता ना त्यांना मी वाचवलं होतं त्या प्रतिमा आत्याच होत्या. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की एक मिनिट, आत्तापर्यंत तुमच्या डोक्यामध्ये हे सगळं चाललं होतं? तेव्हा सायली सांगते की हो. तेव्हा आता सायली प्रतिमाचं वर्णन करते. अर्जुनला सांगते की त्यांनी चेहऱ्यावरती ओढणी झाकलेली होती, परंतु एका बाजूने चेहरा झाकलेला होता, त्या चेहऱ्यावरती कसले तरी व्रण होते. परंतु सर माझी 100% खात्री आहे की त्या प्रतिमा आत्याच होत्या. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे सगळं काही कसं शक्य आहे मिसेस सायली? तेव्हा सायली सांगते की नाही, आपल्या प्रतिमा त्या जिवंतच आहेत. तेव्हा आता अर्जुन सांगतो की मिसेस सायली, आपण प्रतिमा त्याची बॉडी पाहिली आहे, त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले आहेत, तुम्ही हे सगळं कसं बोलू शकता? अर्जुन आता सायलीला सांगतो की हे बघा मिसेस सायली, जगात ना 7 चेहरे असतात. तुम्ही ज्या बाईला पाहिलं तिच्या एका चेहऱ्यावरती भाजलेले व्रण होते आणि प्रतिमा त्याच्या चेहऱ्यावरती असले काही व्रण नव्हते. मग ती प्रतिमा त्या असूच शकत नाही. तेव्हा आता सायली अर्जुनला सांगते की सर तुम्ही त्यांना पाहिलेलं नाही आहे, तुम्ही थोड्या अंतरावरती उभं होता, परंतु सर मी त्यांनाच पाहिलं आहे, त्या प्रतिमा आत्याच होत्या. तेव्हा आता अर्जुन सांगतो की रिलॅक्स मिसेस सायली, एकीकडे तुम्ही म्हणताय की त्या प्रतिमा आत्या होत्या, दुसरीकडे सांगताय की तिच्या चेहऱ्यावरती भाजलेले व्रण होते, हे सगळं काही कसं शक्य आहे? आणि मिसेस सायली, आपण प्रतिमा आत्याची बॉडी पाहिली आहे आणि तसे पुरावेही आपल्याकडे आहेत, DNA रिपोर्ट आहेत, डेथ सर्टिफिकेट आहेत. खरं तर ते सगळे काही खोटे पुरावे नागराज आणि प्रियाने उभे केलेले असतात, परंतु या सत्याचा उलगडा अजूनही झाला नसल्यामुळे इकडे अर्जुनचा मोठा गैरसमज झालेला असतो. परंतु सायली स्वतःच्या मतावरती ठाम असते की ती पाहिलेली बाई प्रतिमाच होती. तर आता सायली अर्जुनला सांगते की सर, पुराव्यावरती तुमचं आयुष्य चालत असेल, परंतु प्रत्येक वेळी त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नसतो सर. प्रत्येक वेळी मनावरती विश्वास ठेवायचा असतो. आणि तुम्ही बघा ना सर, अचानकपणे तुमचं अलिबागला झालं, माझं ठरलं नसतानाही तुमच्याकडे अलिबागला येणं, त्यानंतर अचानक त्या बाईचं ॲक्सिडेंट होणं आणि त्या बाईला जाऊन मी वाचवणं, त्यांचा चेहरा पाहणं, हे सगळं काही तुम्हाला एक संकेत मिळतो असं वाटत नाही आहे का? अर्जुन आता सायलीलाच वेड्यात काढत असतो. तो सांगतो की हे बघा मिसेस सायली, संकेत मिळायचेच असते तर पूर्ण आजी, तन्वी, रविराज यांना मिळाले असते ना, तुम्हाला का मिळतील? आय मीन माझं असं म्हणणं आहे की तुमचं आणि प्रतिमा त्याचं काहीच कनेक्शन नाही आहे. मग त्यावरती आता सायली अर्जुनला ठणकावून सांगते, तुमच्या या वकिली प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत सर. अर्जुन आता सायलीला सांगतो की रिलॅक्स रिलॅक्स मिसेस सायली, तुम्ही आधी झोपा, थोडासा आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा आता सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन सायलीवरती विश्वास ठेवत नाही, ऐकूनही घ्यायला तो तयार नसतो. तर त्यानंतर सायलीला तो सांगतो की मी सांगतोय ना झोपा म्हणून. सायलीचं आता मन खूप चलबिचल होत असतं, कारण तिला खात्री पटलेली असते की ती बाई प्रतिमाच होती आणि आता घरातल्या सगळ्यांना तिला खात्री पटवून द्यायची असते, सत्य समोर घेऊन यायचं असतं. तर तिकडे आता किल्लेदारांच्या घरी रविराज एका प्लॉटबद्दल फोनवरती चर्चा करत असतात. तिथे आता सुमन आलेले असते. तर रविराज आता कपाटातील काही पेपर्स चेक करणार असतात.
तेव्हा आता सुमन त्यांना थांबवते. सुमन आता रविराजला जेवण्यासाठी आग्रह करत असते. तेव्हा आता रविराज सांगतात की अगं सुमन, मी थोड्या वेळाने येतो, मला महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आता सुमन सांगते की तन्वी सुद्धा एक्झिबिशनवरून आली आहे, ती खूप दमली आहे. तुम्ही दोघे एकत्र जेवलात तर ते 4 घास जास्त जातील ना पोटात. तेव्हा आता रविराज सांगतो की सुमन, मला काही कागदपत्र चेक करायचे आहेत, मी आलो. खरं तर सुमनला भीती वाटत असते, कारण नागराजने आता रविराजचे पैसे आणि दागिने चोरी केलेले असतात आणि ते जर रविराजांना समजलं तर रविराज त्याचं काय करतील सांगता येत नसतं. रविराज आता त्याच्या कपाटातील फाईल चेक करत असतो. तोपर्यंत इकडे सुमनची मात्र घाबरगुंडी उडालेली असते. तर सुभेदाराच्या घरामध्ये अर्जुन आता निवांत झोपी गेलेला असतो. परंतु सायलीच्या मनातली जी खळबळ माजलेली असते ती अजूनही शांत झालेली नसते, कारण सायलीला तो अपघाताचा प्रसंग तिच्या नजरेसमोरून अजिबात हटतच नसतो. सतत तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईच्या प्रतिमेचा चेहरा येत असतो. सायली आता इकडून इकडे कोस बदलत असते, परंतु झोप येत नसल्याने सायली अखेर उठते आणि त्यानंतर विचार करते की मी क्षणासाठी प्रतिमातेचा चेहरा पाहिला आहे, परंतु आता हे सगळं काही मी तुम्हाला कसं पटवून देऊ. तर त्यानंतर अचानक सायलीच्या डोक्यात ट्यूब पेटते. सायली आता उठते आणि खालती निघून जाते. तर इकडे आता किल्लेदारांच्या घरी रविराज खूप चिडलेला असतो. तो आता घरातल्या नोकरांना सुद्धा सुमनला बोलवायला सांगतो. तेव्हा आता नागराज विचारतो की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का. नाही म्हणजे सगळ्यांना बोलवतोयस तू. तेव्हा आता रविराज सांगतो की आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे, माझ्या कपाटातून प्रतिमाचे दागिने आणि काही पैसे चोरीला गेले आहेत. त्यावरती आता नागराज मुद्दाम रविराजांना म्हणतो की कसं शक्य आहे दादा, तुझ्या कपाटाला कोण हात लावायला जाणार आहे, अरे तूच इकडे तिकडे कुठेतरी ठेवले असतील. तर रविराज आता मामा आणि चैताली या दोघांनाही विचारतात की माझ्या खोलीमध्ये कोणी गेलं होतं का, तुम्ही कोणाला जाताना पाहिलं होतं का. तेव्हा ते दोघेही सांगतात की नाही. तर सुमन आता खूप घाबरलेली असते. तर प्रियाला आता संशय डायरेक्ट नागराजवरती गेलेला असतो. म्हणजे आता प्रिया ठणकावून तिथे सांगते की हा कांड नक्कीच या नागोबाने केला असणार आहे. आता एकट्याने स्वतःच सगळं काही घशात घालायचा प्रयत्न केला आहे का. तेव्हा आता प्रिया मुद्दाम रविराजांना म्हणते की बाबा, परंतु ती चोरी कोणी केली असेल व तुम्हाला काय वाटतं नागराज काका. तर प्रियाने मुद्दाम आता नागराजला प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा नागराज म्हणतो की मला कसं माहिती असणार तन्वी. इकडे आता सुमन खूप घाबरलेली असते. ती सतत ती घाम पुसत असते. तेव्हा आता रविराज सांगतो कपाट तर फोडलेलं नाहीये, म्हणजे चोर माहितीतलाच आहे, त्याला नक्कीच सगळं काही माहिती आहे. किल्लीने स्वतः आता कपाट उघडून अलगद सगळं काही काढून घेतलं गेलं आहे आणि त्यानंतर आहे तसं व्यवस्थित कपाट लावलेलं आहे. परंतु प्रतिमांच्या दागिन्यांना हात लावण्याची हिंमत केलीच कोणी असेल, तो जो कोणी असेल ना त्याला मी अजिबात सोडणार नाही. प्रिया मुद्दाम आता रविराजला सांगते की बाबा, हे सगळं प्रकरण आपण पोलिसात घेऊन जायला पाहिजे, तुम्ही पोलिसांना फोन करा, म्हणजे आपल्याला चोर सापडेल. तेव्हा आता नागराजची सुद्धा घाबरगुंडी उडालेली असते. नागराज आता तिथे म्हणतो की पोलीस कशाला आपल्या घरी. तेव्हा आता सुमन सांगते की हो भाऊजी, पोलीस कशाला, पोलीस आले तर आपल्या घरी बदनामी होईल ना आपल्या घराची. तेव्हा आता रविराज खूप चिडतो आणि त्या दोघांनाही सांगतो की मूर्ख आहात का दोघेही. एका वकिलाला सांगताय की पोलीस घरी आल्यानंतर बदनामी होते. उलट नागराज, तुझ्या वहिनीचे दागिने पैसे चोरी गेले आहेत म्हटल्यानंतर तू पुढाकार घ्यायला हवा या गोष्टींमध्ये, आणि तूच उलट बोलतोय. प्रिया आता नागराजवरती हसत असते. आता रविराज खूप पॅनिक झालेला असतो, चिडलेलाही तितकाच असतो. तेव्हा आता प्रिया सांगते की बाबा तुम्ही रिलॅक्स व्हा, तुम्ही करा ना पोलिसांना फोन. खरं तर प्रियाला आता नागराजला या सगळ्या प्रकरणात अडकवून स्वतःला आता प्रॉपर्टीची मालकीण बनवायचं असतं आणि काही करून नागराज नावाचा काटा तिला बाजूला काढायचा असतो. आयती संधी मिळालेल्यामुळे प्रिया आता मुद्दाम रविराजांना डिवचत असते, प्रवृत्त करत असते पोलिसांना फोन करण्यासाठी. तर इकडे तोपर्यंत सायली खालती येते. ती कंटिन्यू प्रतिमाच्या फोटोकडे पाहते. त्यानंतर कोणी आहे का इकडे तिकडे असं पाहते आणि प्रतिमाचा फोटो खालती काढून घेते. सायली आता अपघात झालेल्या त्या बाईचा चेहरा तिने पाहिलेला असतो, ती प्रतिमाच असते आणि तिच्या चेहऱ्यावरती एका बाजूने जे भाजलेले व्रण असतात अगदी तसंच स्केच ती त्या फोटोवरती काढत असते, तेही आठवून. तर तोपर्यंत किल्लेदाराच्या घरामध्ये आता पोलिसांची एंट्री झालेली असते. तेव्हा आता रविराज काही बोलणार इतक्यात प्रिया मध्यस्थी करते आणि पोलिसांना सांगते की माझ्या आईचे दागिने होते, ती माझ्या आईची शेवटची निशाणी होती, आमच्या घरात चोरी झाली आहे. तेव्हा आता ते इन्स्पेक्टर रविराजांची खोली कुठं आहे विचारतात. तेव्हा प्रिया सांगते. तर हवालदार आता रविराजची खोडीची झडती घेण्यासाठी गेलेले असतात. इकडे प्रियाला चांगलेच माहिती असतं की हे कान नागराजचं आहे आणि म्हणून प्रिया आता नाटकं करायला लागते. ती रडण्याचं नाटक करते आणि रविराजांना इन्स्पेक्टरला सांगायला लागते की माझी आईचा सहवास तरी मला कधी मिळाला नाही, परंतु ते दागिने माझ्या आईची शेवटची निशाणी होती. ज्या कोणी माणसाने ते दागिने चोरले असते ना तर तो नरकात चढेल आणि खूप रडायला लागते. तेव्हा आता रविराज
तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. तर तिकडे आता नागराज सुमन मात्र खूप हादरून गेलेले असतात. इन्स्पेक्टर रविराज यांना सांगतात की मला तुमच्या घरातल्या सर्वांचे फिंगरप्रिंट लागतील, कारण जर चोरी झाली आहे ते दागिने तुमचेच आहे हे जर मॅच करायचं असेल तर मला तुमचे फिंगरप्रिंट लागतील. मी उद्या येतो आणि तुमचे स्टेटमेंट फिंगरप्रिंट नक्की घेतो. तेव्हा आता रविराज फुल सपोर्ट करतात. ते सांगतात की हो चालेल ना इन्स्पेक्टर, हवं असेल तर तुम्ही मलाही काही प्रश्न विचारू शकता, माझीही झडती घेऊ शकता, आम्ही तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू. तर इन्स्पेक्टर आता हवालदारांना घेऊन निघून जातात. इकडे आता सायलीने आठवून सगळं काही स्केच कंप्लीट केलेलं असतं. तर त्यानंतर सायलीच्या डोक्यात परत ट्यूब पेटते आणि सायली पटकन आपली ओढणी आता प्रतिमाच्या जशी ओढणी तिने चेहऱ्यावरती झाकून घेतली होती अगदी तशी त्या फोटोवरती झाकते आणि सायलीला 100% खात्री पटलेली असते की ती बाई प्रतिमाच होती. तेव्हा आता सायली खूप खुश होते आणि सायली बोलते की सर, आता हा पुरावा तुमच्यासाठी पुरेसा आहे की नाही मला माहीत नाही आहे, परंतु एवढं मात्र नक्की आहे की आपल्या प्रतिमा त्या जिवंत आहेत आणि मनाच्या विश्वासापेक्षा मोठा पुरावा आणखीन काय असू शकतो, असं म्हणून सायली आता त्या फोटोकडे पाहतच राहते. किल्लेदारांच्या घरामध्ये आता पोलिसांनी स्टेटमेंट घ्यायला सुरुवात केलेली असते आणि फिंगरप्रिंटसुद्धा. रविराज आता इन्स्पेक्टरशी सगळी काही चर्चा करत असतात. तोपर्यंत प्रिया आपले फिंगरप्रिंट देते. त्यानंतर चैताली मामा यांचे फिंगरप्रिंट दिले जातात. तेव्हा आता सुमन नागराज ती पुरती घाबरगुंडी उडालेली असते. तेव्हा आता प्रिया सुमनला हाक मारते आणि तिचे फिंगरप्रिंट द्यायला सांगते. तर फिंगरप्रिंट दिल्यानंतर आता ती नागराजला बोलावते. नागराज तिच्याकडे लक्षच नसतं. तरीसुद्धा प्रिया आता नागराजला भानावरती आणते आणि त्याला फिंगरप्रिंट द्यायला भाग पाडते. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णाची आता सगळ्यांना हाका मारून बोलवत असते. तेव्हा सगळेजण आता खूप घाबरलेले असतात आणि पळत येतात. त्यांना वाटतं की पूर्णाईलाच काहीतरी झालंय काय की. तेव्हा आता सगळेजण येऊन पूर्णाईची चौकशी करत असतात. तर पूर्णाची सांगते की नाही, अरे मला काहीच झालेलं नाहीये, परंतु इकडे भिंतीकडे बघा, प्रतिमाचा फोटो गायब झाला आहे. तेव्हा आता सर्वच जण पाहून थक्कच होतात. तर सायली मनामध्ये विचार करते की मी आता पूर्णाचीला कसं सांगू की मी तो फोटो मी घेतला आहे म्हणून. मी आत्ताच आता कांगावा करून पूर्णाजीच्या भावनाची नाही खेळू शकत. तर तिथे आता प्रताप विमलला विचारतो की तू फोटो पुसण्यासाठी खाली वगैरे काढून तसा ठेवला आहे का. तेव्हा आता विमल सांगते की नाही, मी का घेऊ तो फोटो, आणि काल रात्री फोटो तर इथेच होता ना. मूर्ख अस्मिता तिथे आता मोठ्याने कांगावा करायला लागते की म्हणजे आपल्या घरात चोरी आहे का, झाली आहे का. आता अर्जुन तिच्यावरती ओरडतो आणि तिला सांगतो की काय बोलतेस तू अस्मिताई, म्हणजे चोर घरात आला आणि बाकीच्या काही वस्तू न घेऊन जाता फक्त प्रतिमा त्याचा फोटो घेऊन गेला, उगाचच मूर्खासारखं काहीतरी बडबडते. तेव्हा आता पुन्हाजी सांगते की हे कसले संकेत आहे, माझी प्रतिमा काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे, हे काय अघटित घडलं आहे, असं म्हणून पूर्णाची रडायला लागते. कल्पना त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते. तर प्रताप सांगतो की पूर्णाई तू काळजी नको करू. तर प्रताप आता पूर्णाईला सांगतो की अगं आपण सगळीकडे शोधाशोध करूया, मिळेल तो फोटो, नको काळजी करू. तर त्यानंतर सगळेजण आपापल्या रूमची झडती घेण्यासाठी निघालेले असतात, शोध घ्यायला निघालेले असतात. इतक्यात आता अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं शक्य आहे, आपल्या रूममध्ये कशाला येणार आहे फोटो. तेव्हा सायली आता गुपचूपणे एका बाजूला उभी असते, कारण सायलीनेच तो फोटो तिच्या रूममध्ये आणलेला असतो. तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो हे काय, मला वाटतं ना हे चैतन्य आणि अश्विनचं काहीतरी प्रँक असेल, म्हणूनच तर सकाळी दोघे निघून गेले आहेत. तर त्यानंतर अर्जुन स्वतःचं कपाट चेक करतो. परत सायलीचं कपाट जेव्हा तो चेक करतो पाहतो तर त्या कपाटामध्ये आता सायलीने प्रतिमाचा फोटो आणून ठेवलेला असतो खरोखर. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की म्हणजे हे सगळं काही तुम्ही केलं आहे. अर्जुनला आता धक्काच बसतो. तर हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायलीने आता प्रतिमाचा फोटो खालती काढून त्याच्यावरती ओढणी झाकून अर्जुनला सांगितलेलं असतं की अपघातामध्ये ज्या बाईचा जीव वाचवला होता ती बाई प्रतिमा त्याच होती सर, आणि यामुळे मला खात्री पटली आहे. तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि सायलीला सांगतो की मिसेस सायली, ज्या बाईंबद्दल तुम्ही बोलत आहात ना, आपली प्रतिमा त्या जिवंत नाही आहे. आता मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो की हा टॉपिक इथेच थांबवा. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब